हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन स्टोरी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर लगेच सुरुवात करूया. ती त्याच्या समोर रोज बसायची. दोघेही एकमेकांना बघायचे, पण दोघांनी एकमेकांशी एक शब्दही बोलला नाही. आणि जेव्हा त्यांना कळालं, तेव्हा खूप उशीर झाला होता. त्या कॅफेमध्ये खूप लोक यायचे, हसायचे, बोलायचे, पण त्या कोपऱ्यात दोन लोक रोज बसायचे, जे कधीच बोलत नव्हते. तो रोज तिथे यायचा, कामासाठी नाही, फक्त बसायला आणि तिला बघायला. ती रोज सेम टाइमला यायची, विंडो जवळच्या चेअरवर बसायची, कॉफी मागवायची आणि तिच्या डायरीमध्ये काहीतरी लिहायची. ती जास्त बोलत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर खूप काही दिसायचं. कधी हसू, कधी शांतता, कधी थोडं दुःख. आणि तो दुरून बसून तिला बघत राहायचा. त्याला तिच्या सवयी माहीत झाल्या होत्या. ती कधी येते, कधी जाते, कधी फोन बघते, सगळं. पण एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती. दोघेही बोलत नव्हते. एक दिवस ती उठताना तिचा पेन खाली पडला. तो पटकन उठला, पेन उचलला. दोघे एकमेकांसमोर आले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. 2 सेकंद जणू वेळ थांबली होती. पण कोणीच काही बोललं नाही. आणि ते दोघे पुन्हा दूर गेले. तो अनेकदा विचार करायचा, आज बोलतो, पण ती उठून जायची आणि तो पुन्हा शांत बसायचा. दिवस गेले, आठवडे गेले, पण त्यांच्यात अजूनही सायलेन्स होतं. एक दिवस ती आली नाही. तो वाट बघत राहिला. कॉफी थंड झाली, पण ती नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा नाही. तिसऱ्या दिवशी तो बेचैन झाला. तो त्या कॅफेमध्ये गेला. ती मुलगी रोज येते. कुठे आहे? कोणाला काहीच माहित नव्हतं. तो तिच्या नेहमीच्या टेबल जवळ जातो. त्याला तिथे एक छोटी डायरी दिसते. तो उघडतो. त्याचे हात थरथरत होते. ती डायरी तिचीच होती. पहिल्या पानावर लिहिलेलं असतं, आज पुन्हा तो मुलगा समोर बसला होता. तो थांबतो, पुढे वाचतो. तो मला रोज बघतो, पण कधीच काही बोलत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पुढच्या पानावर, मला वाटतो मी त्याला आवडते, पण कदाचित तो घाबरतो. तो पूर्ण शांत होतो, कारण ती सगळं समजत होती. शेवटच्या पानावर, आज मी शेवटचा दिवस इथे आहे. उद्या मी या शहरातून जाणार आहे. कदाचित तो बोलेल, पण जर नाही बोलला तर ही स्टोरी इथेच संपेल. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे गेला. त्याच टेबलवर जाऊन बसला, पण यावेळी समोरची खुर्ची रिकामी होती. कधी कधी आपण बोलत नाही आणि एक संपूर्ण नातं सुरू होण्याआधीच संपतं. काही स्टोरीज सुरू होण्यासाठी नसतात, त्या फक्त आपल्याला शिकवण्यासाठी येतात की योग्य वेळी बोलणं किती गरजेचं असतं ते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नक्कीच या प्रवासात जोडले जावा. थँक यू फॉर वॉचिंग.